सर्वांना जय भीम। आजच्या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये नुकतीच एक घटना घडलेली आहे की दीपोत्सव म्हणजे जो दिवाळी उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे ठाकरे घराणं आहे त्याचा जो मान आहे किंवा त्यांची जी पद्धत आहे किंवा त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं जे हे काम आहे किंवा त्यांचं एक ठाकरे जो ब्रँड आहे तो महाराष्ट्रामध्ये किती लोकप्रिय आहे किंवा किती महत्त्वाचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये मानला जातो हे आपण प्रत्येक येणाऱ्या पॉलिटिकल निवडणुकींमध्ये वगैरे किंवा मागच्या काही इतिहासांमध्ये आपण बघतच असतो। जसं की या दीपोत्सवामध्ये उद्धव ठाकरे आणि जे राज ठाकरे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि याचा जो फार मोठा जो परिणाम आहे तो ज्या सनातनी ज्या प्रवृत्ती आहेत किंवा जे संविधान मानत नाहीत अशा लोकांचा जो एक समूह आहे किंवा जे नेहमीच संविधानाला विरोध करत आलेले आहेत किंवा जे नेहमीच ज्या राज ठाकरे किंवा जे उद्धव ठाकरे त्यांचे जे आजोबा आहेत प्रबोधनकार ज्यांना महाराष्ट्रामध्ये ओळख मिळाली की ज्यांनी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून या भटशाहीवरती किंवा या बुरख्या पुरोगामित्वावरती ज्यांनी हल्ला चढवला, ज्यांनी ही जी मनुवादाची प्रवृत्ती आहे किंवा ही जी एक मानसिकता आहे जी विचार नाकारते किंवा जी लोकांना माणूस असल्याचा पुरावा नाकारते किंवा माणसाला माणसाकडे बघत नाही, या प्रवृत्तीवरती ज्यांच्या आजोबांनी फार मोठी लेखणी लिहिली, ज्यांच्या लेखन साहित्यामधून या महाराष्ट्राला एक नवीन विचार मिळाला, ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे जे आजोबा आहेत ते केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे। आणि म्हणून हे जे ठाकरे कुटुंब आहे याला या महाराष्ट्रामध्ये जो मान आहे जो सन्मान आहे त्यांची जी राजकारणाची जी वाटचाल आहे ती महाराष्ट्रामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावते याची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडीशी मीमांसा करणार आहोत। आणि म्हणून हे जे आलेलं कुटुंब जे एकत्र आलेले आहेत ते अतिशय उत्तम आहे, कारण एखाद्या कुटुंबातल्या व्यक्ती जर का एकत्र येत असतील, एखादे भाऊ जर का एका ठिकाणी एकत्र येत असतील आणि एक नवीन विचाराची नवीन बांधणी करत असतील किंवा त्यांचा जो हा वारसा आहे जो प्रबोधनाचा आहे किंवा या प्रबोधनाच्या या वारशामधून त्यांनी महाराष्ट्राला दिलेली जी एक दिशा आहे ती अतिशय महत्त्वाची अशी भूमिका या महाराष्ट्रामध्ये बजावण्याचं काम करत असते। आणि म्हणून हे जे ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहेत याचा जो परिणाम आहे, याचं जो वावदळ आहे ते विरोधी पक्षांमध्ये कसं उठलेलं आहे याचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि म्हणून या ठाकरे कुटुंबाने या महाराष्ट्राला प्रबोधनाच्या माध्यमातून कशी दिशा दिलेली आहे किंवा त्यांचे जो आजोबा आहेत प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या लेखन कौशल्यामधून महाराष्ट्राला जे कसे भटेतर म्हणजे जे भटांचे गुलाम झालेले जे लोक आहेत ते कसे अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी कसं प्रबोधन केलेलं आहे। आणि म्हणून राज ठाकरे असतील त्यांचं जर आपण पूर्व जर का त्यांची राजकारणाची स्थिती किंवा त्यांच्या मतमतांतरे जर आपण बघितले तर कसा त्यांचा जो हा प्रवास आहे तो सुरू झालेला आहे किंवा त्यांची ही जी प्रथम त्यांनी भाजपाला सपोर्ट केलेला आहे, त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा टीका केलेली आहे। आणि मागे जर आपण एक प्रकरण बघितलं तर महाकुंभमध्ये त्यांचा जो एक सैनिक होता तो त्या ठिकाणी त्या महाकुंभमध्ये गेला होता आणि त्यांनी तिकडून ते पाणी घेऊन प्रत्यक्ष राज ठाकरेंना जेव्हा त्यांनी दिली तेव्हा राज ठाकरेंच्या प्रत्यक्ष मनामधून किंवा त्यांच्या शब्दांमधून दिसलेली जी प्रबोधनाची जी दिशा आहे ती देखील या महाराष्ट्राला किती महत्त्वाची वाटते। आणि त्याचबरोबर जे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की आमचं जे हिंदुत्व आहे ते शिंदी जाणवायचं नाही आहे, तर आमचं जे हिंदुत्व आहे ते प्रबोधनकारांचं आहे, आमचं जे हिंदुत्व आहे ते समाजाला नवी दिशा द्यायचं आहे। आणि म्हणून राज ठाकरेंनी देखील त्यांच्या त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की शी हड तूड असं करून त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे पाणी आहे ते मी का पिऊ, म्हणजे हे जे विचार आहेत ते प्रबोधनकारांचे आहेत का यावरती आपण थोडंसं भाष्य करणार आहोत। आणि म्हणून यांना जी आलेली एकत्रपणाची जी झूट आहे ती यांच्या राजकारणामध्ये
तशीच कायम पुढे चालू राहो किंवा त्यांना एक नवीन दिशा किंवा महाराष्ट्रामध्ये जे तरुण किंवा ज्या तरुणी तुम्हाला अशा प्रकारे हे चित्र पाहून आनंदित झालेले आहेत किंवा त्यांना असं वाटतं की जो हा महाराष्ट्र आहे तो पुरोगामी विचारांचा आहे किंवा या महाराष्ट्राने संपूर्ण भारताला जी एक दिशा दिलेली आहे आणि ही दिशा अशीच पुढे घेऊन जायचं काम जर या ठाकरे बंधूंनी केलं तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा जो इम्पॅक्ट आहे तो पडू शकतो. आणि म्हणून यांची जी भेट आहे ती महाराष्ट्राला खरोखर दिशा देईल का या गोष्टीवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यांचे जे आजोबा आहे प्रबोधनकार ठाकरे, त्यांचं एक पुस्तक आहे की देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, म्हणजे या दोघांच्या त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून त्यांची कशी नाळ जुळली जाते का किंवा ते या विचाराकडे पुन्हा एकदा प्रवाहित होत आहे का अशी शंका आपल्या मनामध्ये येते. आणि म्हणून आज या पुस्तकातला जे विशेष असे काही मुद्दे आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांनी देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे यावरती फार मोठं असं लेखन केलेलं आहे आणि त्या लेखनाच्या माध्यमातून हे जे पुस्तक आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर पोचल्यानंतर कशा प्रकारे लोकांच्या विचारांमध्ये, आचारांमध्ये, लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल पडलेला आहे आणि लोकांनी आपल्याला विशिष्ट एका चांगल्या हेतूने कसं बदललेलं आहे याचं विस्तृत असं उदाहरण हे जे पुस्तक आहे ते महाराष्ट्राला या ठाकरे नावाने दिलेली एक नवी ओळख आहे. आणि म्हणून या पुस्तकातील काही ठळक मुद्दे आहेत जे त्यांचे आजोबा यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की जो आत्ताचा हिंदू धर्म आहे तो एक भले मोठं भटी गौड बंगाल आहे असं या पुस्तकामध्ये त्यांनी पेज नंबर 4 वरती म्हटलेलं आहे. आणि म्हणून या भटेतरांच्या गुलामगिरीमध्ये जे गरीब राहतात, जे अस्पृश्य राहतात, जे तशा प्रकारची मानसिकता घेऊन इतरांचा द्वेष करतात, या द्वेषामध्ये जे प्रथम असं स्थान आहे किंवा प्रथम अशी जी त्यांची प्रथम जी दर्शनी बाजू आहे त्यामध्ये त्यांनी हे एक भटी गौड बंगाल आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून यांचा जो विचार आहे तो प्रबोधनाचा विचार आहे. एखाद्या मानसिकतेमुळे महाराष्ट्राचं कसं नुकसान झालं, एका मानसिकतेमुळे महाराष्ट्रातील किंवा अन्य छोट्या छोट्या जाती ज्या आहेत त्यांना कसं मागास ठेवलं गेलं याचं फार मोठं जे विश्लेषण आहे ते या पुस्तकामध्ये त्यांच्या आजोबांनी मांडलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी पुढे म्हटलं आहे की आजचा जो धर्म आहे तो मुळात धर्मच नव्हे तर प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुळवून ठेवणारी भटांची एक तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे असं यांच्या आजोबांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून हे ठाकरे बंधू जर का एकत्र येत असतील, त्यांच्या मनात, त्यांच्या तोंडातून बाहेर येणारे जे शब्द आहेत ते खरोखर त्यांच्या आजोबांच्या पुन्हा एकदा त्या मार्गाकडे जात आहेत का किंवा त्यावरती त्यांची वाटचाल होते का किंवा महाराष्ट्रातील तरुणांना जे त्यांचे फार मोठे फॉलोअर्स आहेत त्यांना एक खरोखर परिवर्तनाची नांदी मिळते का या विशेष अशा हेतूने हे पुस्तक किंवा हा प्रबोधनकारांचा जो विचार आहे जो या दोघांच्याही बोलण्यातून आपल्याला प्रत्येक क्षणी त्यांच्या भाषणातून, त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोटांडामध्ये देवळांचा नंबर 1 नंबरला लागतो असं प्रबोधनकार ठाकरे आपल्या या पुस्तकामध्ये पेज क्रमांक 5 वरती लिहित आहेत. आणि म्हणून हा प्रबोधनाचा जो विचार आहे तो खरोखर ठाकरे बंधू स्वीकारतायत का किंवा त्या मार्गावरती आता महाराष्ट्राला एक दिशा देत आहेत का यावरतीच हा जो प्रमुख असा मुद्दा आपण या ठिकाणी बघत आहोत. त्यानंतर त्यांचे जे आजोबा आहेत प्रबोधनकार यांनी पुन्हा एकदा पुढे म्हटलं आहे की ते असं म्हणतायत की मनुस्मृती, पुराणे, देवळे असा 3 पेढी फास हिंदू समाजावरती लटकावून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या 4थ्या सुभ्याचे सोवळे वर्चस्व आजवर टिकून ठेवलेले आहे असा प्रतिघात या पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरे करताना दिसतात. आणि म्हणून यातून निर्माण होणारा जो द्वेष आहे तो पिढ्यानपिढ्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांमध्ये तसाच टिकवून ठेवायचं काम ही एक प्रकारची जी मानसिकता आहे ती समाजामध्ये टिकून ठेवायचं काम करत असते असं मर्मात्मक
वक्तव्य किंवा मर्मात्मक लेखन या पुस्तकामध्ये प्रबोधनकारांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर त्यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये लिहिलेलं आहे की दगडदेवाच्या पायाऐवजी भाटाच्याच पायावर आपली टाळके घालतो आणि त्याचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून मानतो आणि तो घाटाघाटा पितो, असं पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते जे महाकुंभाचं जे वक्तव्य आहे, जे राज ठाकरेंच्या प्रत्यक्ष तोंडातून बाहेर आले, त्या वक्तव्याला किंवा तो जो विचार त्यांच्या मनामध्ये आलेला आहे तो खरोखर त्यांच्या आजोबांचा विचार घेऊन ते पुढे जात आहेत का, अशा प्रकारची शंका किंवा अशा प्रकारचा एक प्रवाह आज तरुणांमध्ये एक नवीन विचार निर्माण करण्याचं काम करतो आहे. आणि म्हणून ह्या दोघा भावांचं एकत्र येणं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्रित नवीन विचाराला पुन्हा एकदा उजळणी देणं, हे जे मनुवादी आहे, जे वर्णव्यवस्था मानतात, जे अशा प्रकारे माणसाला जातीच्या दृष्टिकोनातून हीन लेखतात, अशा लोकांसाठी एक फार मोठी ताकद राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्यातून निर्माण होते का, अशी शंका आजच्या मुलांमध्ये निर्माण होते. किंवा अशा प्रकारच्या दृष्टीने हा जो तरुण फॉलोअर्स आहे तो या भेटीकडे पाहतोय का, असं मला या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे. आणि म्हणून या पुस्तकामध्ये पुन्हा एकदा त्यांनी पुढे लिहिलं आहे की पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत किंवा काही गोष्टी अतिशय चांगल्या असं काही जण म्हणतात, तर ते एक शौचकूप आहे असे मी मानतो. त्याचबरोबर पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत असे काही भेदरट सुधारक म्हणतात. म्हणजे असं काही लोक म्हणतात की पुराणात खूप काही चांगलं आहे, तर असतील देखील चांगल्या मोहरा, म्हणजे असतील पडलेल्या चांगल्या मोहरा, पुतळ्या ज्यांना उचलायच्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या, आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही. पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी, असं मर्मात्मक असं विश्लेषण लेखन या पुस्तकामध्ये त्यांच्या आजोबांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांची जी ही भेट आहे ती महाराष्ट्रामध्ये एक हा जो प्रबोधनकारांचा क्रांतिकारी विचार आहे, जो कशाप्रकारे थोतांड निर्माण करतो, कशाप्रकारे दैवत्वाच्या नावावरती मुस्लिमांचा द्वेष होतो, किंवा कशाप्रकारे विशिष्ट अन्नाचा आहार तुम्ही घेतला म्हणून तुम्हाला टीकास्त्र करतो, किंवा तुम्ही जर मांसाहार करणारे असणार तर तुम्हाला कसं टार्गेट केलं जातं, तुम्हाला सोसायट्यांमध्ये कसं टार्गेट करून आमचंच आहे का, अशा प्रकारचे एक मानसिकतेचं दडपण तुमच्यावरती कसं लादलं जातं, याचं विस्तृत विश्लेषण प्रबोधनकारांनी या विचारामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी अतिशय मार्मिक असं लिहिलेलं आहे की हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून अन्न काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार झाले, मध्यमवर्ग नामशेष झाला, सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळली. अतिशय मार्मिक त्यांनी लिहिलं आहे की आज आपण बघितलं तर समाजामध्ये तरुणांचं जे शिक्षण आहे ते प्रचंड आहे, पण त्या प्रमाणामध्ये निर्माण होणाऱ्या नोकऱ्या, त्या प्रमाणामध्ये प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली होणारी त्यांची लुबाडणूक किंवा इंटरव्ह्यूच्या नावाखाली त्यांना कसं लुबाडलं जातं, याचं मार्मिक उदाहरणं त्या काळी प्रबोधनकारांनी या पुस्तकामध्ये छापलेलं आहे किंवा लिहिलेले आहे. आणि ते आज देखील आजच्या या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आजच्या तरुणांना त्यांच्या या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा नोकऱ्यांच्या माध्यमातून कसं लागू होते किंवा कसं त्यांच्यापर्यंत हे टोचलं जाते याचं लेखनीय असं उदाहरणं प्रबोधनकारांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की सुशिक्षित पदवीधरांची आज उपासमार बोकाळलेली आहे किंवा इत्यादी वगैरे आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करत असतात. आणि ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकवून ठेवली आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की जे राजकारणी आहेत, जे धर्माच्या नावावरती राजकारण करतात, धर्माच्या नावावरती इतरांना कनिष्ठ समजतात, त्यांची जर संपत्ती बघितली ती लोकांना लुबाडण्यात किंवा लोकांना मूर्ख बनवण्यात, देवलांच्या नावामध्ये आपली प्रॉपर्टी आहे ती कशी उंच शिखरावर घेऊन जात आहेत,
आणि इतरांना कसे लुबाडतायत किंवा इतरांना कसं लुडबडवून ठेवतायत याचं विश्लेषण प्रबोधनकारांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून तिचा उपयोग देशाच्या कामी न करता, म्हणजे या संपत्तीचा उपयोग देशाच्या कामी न करता वैयक्तिक करतात, तर अशा लुच्च्या लफंग्या जो चाट ऐदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे, इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे ज्या शासनाच्या योजना असतात, ज्या गरिबांच्या योजना असतात, त्या कशा लुबाडल्या जातात, त्यांच्यापर्यंत ती जी विकासाची गंगा आहे ती पोचवलीच जात नाही. आणि केवळ तुम्हाला एक धार्मिक उन्माद उलटवून किंवा धार्मिक वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करून किंवा धर्माच्या नावाने तुम्हाला कसं तुमच्या जातीमध्ये कोंबलं जातं, बांधलं जातं आणि त्यामध्येच तुमची जी अधोगती आहे ती करताना दिसतात, असं या पुस्तकामध्ये प्रबोधनकारांनी मांडलेलं आहे. आणि म्हणून दुष्काळाने कोट्यावधी लोक देशात अन्नान्न करून गेले. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकारचा दुष्काळ पडतो. जर का आपण बघितलं तर आज देखील मराठवाडा, जालना, तिकडे अगदी सातारा वगैरे त्या साईडला आज देखील एवढा मोठा दुष्काळ आहे की जो शेतकरी आहे तो मानावरती करून आकाशाकडे बघतोय, किंवा जो पाऊस आहे तो एवढा पडला आहे की शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी असा क्वेश्चन विचारला आहे व्यवस्थेला की जो देवळातला दगडधोंड्यांना शिरा केशरी भाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालू आहे. म्हणजे त्यांनी असं विचारलं आहे व्यवस्थेला की देवळातल्या दगडांना आपण एवढा नैवेद्य देतोय, देवाच्या नावावरती आपण एवढा सकाळी वेगळा नैवेद्य देतोय, दुपारी वेगळा नैवेद्य देतोय, संध्याकाळी वेगळा नैवेद्य देतोय, तर मग तो जो देव आहे तो अजून देखील शेतकऱ्यांना कसा काय पावलेला नाही आहे. हे जे उदाहरण आहे ते प्रबोधनकारांनी कसं मार्मिक पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे आणि ते आज देखील आजच्या या क्षणापर्यंत देखील कसं लागू पडतं याचं उत्तम अशी जी लेखन कौशल्याची त्यांची जी प्रभुत्व होतं ते आज देखील आपल्याला या ठिकाणी जाणवतं आहे. आणि म्हणून अशा या लेखणीतून त्यांनी नेहमीच अशा व्यवस्थेला प्रश्न विचारलेले आहेत, अशा व्यवस्थेमध्ये त्यांनी आघात केलेला आहे. आणि तो आघात या उद्धव ठाकरेंच्या किंवा राज ठाकरेंच्या स्टेटमेंटमधून आपल्याला कधीकधी बाहेर येताना दिसतो. आणि म्हणून खरंच हे प्रबोधनकारांचे वारस बनतील का, किंवा प्रबोधनकारांचा जो वारस किंवा त्यांना मिळालेलं जे ते वारसकीचं नाव आहे ते अशा प्रकारे प्रबोधनाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाऊ शकतील का, याची अचूकतेने किंवा याची फार मोठ्या कौशल्यतेने येणारा जो फॉलोअर्स तरुण आहे तो त्यांच्याकडे या पुस्तकाच्या माध्यमातून बघतोय. आणि त्यानंतर शेवटच्या भागामध्ये त्यांनी याचं जर आपणाला उच्चाटन करायचं असेल, या विचाराचा आपणाला लांब ठेवायचा असेल, तर पुढे त्यांनी विशिष्ट प्रकारचे काही मार्ग सांगितलेले आहेत. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे ते तुम्ही अवश्य वाचा. आणि हे जे ठाकरे बंधू आहेत त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे किंवा खरोखर ते या प्रबोधनकारांच्या वारसाने जर का पुढे जायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना सपोर्ट करा, असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे. आणि म्हणून इथे त्यांनी या पुस्तकामध्ये काही मार्ग सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला मार्ग आपण बघणार आहोत तो म्हणजे हा लिबरली बिरबलगिरीचा जो मावाळी मार्ग आहे. हिंदूंच्या देवळात भटांशिवाय हिंदूंच्या प्रवेशाचा व पूजनाचा धर्मदत्त अधिकार जर लाथाडला जात असेल तर ती देवळे हिंदूंची नव्हे तर ती सैतानांची स्मशान मंदिरे समजून त्यावर बहिष्कार टाकावा. आणि अतिशय मार्मिक असं विश्लेषण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या जातींचे जे समुदाय आहेत ते वेगवेगळ्या विचाराचा एक विशिष्ट प्रकारची एक दैवी शक्ती मानतात. आणि म्हणून ते या पुस्तकामध्ये असं लिहित आहेत की त्या दैवशक्तींचा त्या देवळांमध्ये जर का पूजा करण्याचा तुम्हाला आज तागाई जर अधिकार मिळत नसेल किंवा एक विशिष्ट प्रकारची जी मानसिक संस्कृती आहे तीच जर तिचा उपभोग घेत राहत असेल तर तुम्ही तो जो तुमचा अधिकार आहे तो कधी मिळवणार आहात किंवा त्या अधिकारासाठी तुम्ही कधी जागृत होणार आहात, असं क्वेश्चन या पुस्तकामध्ये त्यांनी विचारलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की ही जी संस्कृती अशीच पुढे चालू राहिली असेल, आज तागायत चालत आले असेल तर ती मंदिरे नव्हे तर ती सैतानांची स्मशान भूमी आहे. अशा प्रकारची जी मानसिकता तुमच्यापर्यंत आलेली आहे ती स्मशानभूमी आहे किंवा ती
सैतानांची स्मशानभूमी आहे असं या पुस्तकामध्ये प्रबोधनकारांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून यावरती हे जर असं चालू राहायचं असेल तर तुम्ही त्याला बहिष्कार टाकला पाहिजे, अशा विचाराला तुम्ही लांब ठेवलं पाहिजे, अशा नुकसानकारक प्रवृत्तींचा मानसिकतेचा तुम्ही धिक्कार केला पाहिजे असं प्रबोधनकारांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे जे पुस्तक आहे ते या राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या आजच्या काही मागच्या जर का काळाचा आपण त्यांच्या स्टेटमेंट्स बघितल्या तर या पुस्तकामध्ये जे प्रबोधनकारांनी मांडलेलं आहे ते प्रत्यक्षात त्यांना पुढे घेऊन जायचं आहे का, किंवा प्रत्यक्ष ते या मार्गावरती आपल्या पुढील जो पॉलिटिकल त्यांचा जो अजेंडा आहे तो घेऊ जाऊ शकतात किंवा यावरती याकडे आपल्याला कटाक्षानं पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून खरोखरच जर प्रबोधनकारांचा हा विचार त्यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला किंवा प्रबोधनकारांचं हे जे समाजाला दिशा दाखवण्याचं जे काम आहे किंवा हा जो विचार आहे हो प्रत्यक्ष जर त्यांनी राबवला तर महाराष्ट्रात फार मोठी क्रांती होऊ शकते. आणि म्हणून याच उद्देशाने त्या दोघा भावांची झालेली जी भेट आहे किंवा राजकारणामध्ये ते आलेले आहेत एकत्र, तर त्यांना या विचाराने फार मोठी शक्ती मिळो, या विचाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा समाजाचं महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुढे घेऊन जायचा किंवा महाराष्ट्राचा जो खरा क्रांतिकारी बदलांचा जो विचार आहे तो पुढे जाऊन घ्यायचा जर का खरोखर या दोघांना ही संधी मिळालेली असेल किंवा त्यांच्या या स्टेटमेंटमधून अशा प्रकारची प्रबोधनकारांच्या पुस्तकाची आपल्याला आठवण होत असेल तर हा जो विचार आहे प्रबोधनाचा तो त्यांनी असंच पुढे घेऊन जावा. येणारे जे तरुण आहेत ते तुमच्याकडे या दृष्टीने महाराष्ट्राचा एक नवीन विकास जो मानसिक वैचारिक आणि खरोखर राजकारणाच्या माध्यमातून समाज बदलण्याची जी ताकद तुमच्यामध्ये येवो निर्माण हो अशा प्रकारची मंगलमय कामना या दोघांना देखील देतो. आणि एक कुटुंब ज्यावेळी एकत्र येतं त्यावेळी फार मोठी ताकद विचारांचं जे एकत्रीकरण असतं ते निर्माण होत असतं आणि त्यांच्या पाठच्या विचाराने दिलेला जो हा विचार असतो तो पुढे घेऊन जायचं मर्म जर का त्यांना मिळत असेल तर त्यांनी अवश्य ते घ्यावं आणि महाराष्ट्राला एक दिशा द्यावी अशा प्रकारची मंगलमय कामना या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून हे दोन जे वारस आहेत ते प्रबोधनकारांचे वारस आहेत, ते एकत्र आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते कोणत्या दिशेने पुढे जात आहेत हे पाहणं देखील एक कौतुकतेचं ठरेल किंवा एक दृष्टिकोनाचं ठरेल. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला या ठिकाणी व्यक्त करायचं होतं. हे जे पुस्तक आहे जे मी तुमच्यासमोर वाचलं ते प्रबोधनकारांचे त्यांच्या लेखणीतले स्वतःचे विचार आहेत जे त्यांनी महाराष्ट्राला प्रबोधनाची एक दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. हे माझं वैयक्तिक असं काही नाही, हे प्रबोधनकारांचं त्यांनी महाराष्ट्राला दाखवलेल्या वैचारिकतेचं हे मत आहे आणि हे ठाकरे घराण्याचं खरा वारस आहेत. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय भीम.